शुभ दिवस. पांढरे केस, डोक्यावरील पांढरे केस काळे होण्यासाठी, चटकन काळे होण्यासाठी एक प्रभावी उपाय जाणून घ्या. तर पांढरे केस काळे करण्यासाठी ची पद्धत, अशा 2-3 पद्धती आहेत. त्यात प्रमुख पद्धत नंबर 1, काय करायचं, 1 ग्लास पाण्यात 10 चमचे चहा पावडर टाकायचे आणि 7 चमचे कॉफी टाकायचे आणि हे पाणी गरम होऊ द्यायचं, पूर्ण उकळू द्यायचं आणि उकळून झाल्यानंतर ते पाणी थंड झाल्यानंतर एक थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर ते डोक्याच्या केसाला लावायचं आणि 40 ते 45 मिनिटांनी डोके धुवायला काही हरकत नाही. बघा, तुमचे पांढरे असणारे केस हे काळजीभोर दिसायला लागतील. तेव्हा तुम्ही हा उपाय, केसे काळे करण्याची ही एक पद्धत करून पहा. नंबर 2, पांढरी केस काळे करण्याची पद्धत नंबर 2 कुठली असेल तर काय करायचं बघा, खोबरेल तेलामध्ये कढीपत्त्याची पाने गरम करून हे तेल लावायला हरकत नाही. याने देखील पांढरे असणारे केस काळे होतात. खोबरेल तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची आणि हे थंड झालेले तेल डोक्याला नियमितपणे लावायचे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. असे केल्याने तुमचे पांढरे असणारी डोक्याची केस काळी होण्यास चटकन काळे होतील. ही दुसरी पद्धत. आणि तिसरा उपाय कोणता किंवा तिसरी पद्धत, तर काय करायचं बघा, कांद्याचा रस आणि काळे जिरे, कांद्याचा रस आणि काळे जिरे मिक्स करायची, दोन्ही मिश्रण करायचे दोन्हीचं आणि हे टाळूला मालिश करायचे, टाळूला लावायचे. कांद्याचा रस आणि काळे जिरे हे यांचे मिश्रण करायचे आणि ते टाळूला हलक्या हाताने मसाज किंवा मालिश करायची. याने देखील तुमचे केस काळे होण्यास मदत होते. कांद्याचा रस आणि काळे जिरे मिसळून जर लावली, टाळूला मालिश केली, तर हे मुळापासून केस पांढरी होण्यास मदत होईल, लक्षात ठेवा. आणि 4 नंबरची पद्धत किंवा उपाय कुठला, तर हर्बल मेहंदी असते. त्या हर्बल मेहंदीमध्ये काय करायचं, 2 चमचे कॉफी टाकायचे, 2 चमचे कॉफी टाका आणि कांद्याचा रस 3 चमचे टाका. हे एकत्र करून जर तुम्ही डोक्याच्या केसाला लावले तर अर्ध्या तासाने डोके धुवा. याने देखील तुमचे पांढरे असणारे केस चटकन काळे होण्यास मदत होईल. तेव्हा यापैकी कोणताही एक उपाय करा आणि डोक्यावरची काळी केस पहा. पांढरी असणारी डोक्याची केस चटकन काळी होण्यास मदत होईल. हा उपाय, यापैकी कोणताही उपाय तुम्ही जरूर करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे नियमितपणे करायचे. यामुळे काय होते, नियमित जर तुम्ही हे डोक्याला लावले, कुठलाही उपाय केला, तर चांगले परिणाम तुम्हाला मिळतात. कोणताही एक उपाय करा, काही हरकत नाही. यापासून कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. केसाची निगा राखायची असेल
तर मित्रांनो, माता भगिनींनो, रसायनांचा वापर बंद करा. केसाची निगा राखण्यासाठी रसायनांचा वापर कमीत कमी करा हीच रिक्वेस्ट. आणि कोणताही एक उपाय करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करा. एवढंच. पूर्ण विराम घेतो. व्हिडिओ लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट्स करा. कमेंट्स जरूर करा. आणि पुढील नवीन विषयाचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा.